महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोलापूर जिल्ह्याचे नूतन संपर्क अध्यक्ष ॲडव्होकेट किशोर शिंदे व ॲडव्होकेट सुधीर पाटसकर हे सोलापूर शहर जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उत्तर सोलापूर, अक्कलकोट, मोहोळ या मतदारसंघातील आढावा घेण्यासाठी सोलापूरच्या दौऱ्यावर आले असता सोन्या मारुती चौकातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मध्यवर्ती कार्यालय येथे सोनाली भागानगरे यांच्या नेतृत्वाखाली असंख्य महिलांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत पक्षप्रवेश करून घेण्यात आला। यावेळी बोलताना संपर्क अध्यक्ष ॲडव्होकेट किशोर शिंदे यांनी सोलापूर शहर व जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद वाढवणार असून आगामी काळातील सर्व निवडणुका जोमाने लढवणार असल्याचं त्यांनी सांगितलं। महाराष्ट्र नवनिर्माण सेना व सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्यावरती विश्वास ठेवून या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये काही महिला यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। या देशामध्ये जे काही महागाई आता वाढत चाललेली आहे, मग तुमचं LPG असेल, तुमचं डिझेल असेल, पेट्रोल असेल, सगळं वाढत चाललेलं आहे आणि ह्याचा परिणाम सगळ्या घरातल्या महिलेवरती जास्ती होतो। कारण की घरातलं जे काही किचन असतं ते ॲटोमॅटिकली महाग होत असतं आणि ह्याचा परिणाम सगळ्या आपल्या जीवनमानावरती परिणाम होत असतो आणि तो राग त्या महिलांवरती खूप जास्ती की बाबा मोदींनी जर तिकडं युद्ध झालं असेल तर युद्धाचा परिणाम म्हणून आपल्याला निवडणूक जेव्हा चालू होती तेव्हा काही वाढवलं नाही आणि निवडणूक संपल्यानंतर सगळं वाढवलं जातं। निवडणुकीच्या नंतर तुम्ही मोठ्या मोठ्या रॅल्या काढता, दुसऱ्यांना आवाहन करता की तुम्ही बाबा बचत करा, सोनं घेऊ नका व फॉरेनला जाऊ नका, गाड्या कमी वापरा। हे कुठेतरी चुकीच्या पद्धतीचं काम त्यांच्या पद्धतीने चालू आहे आणि हा महिलांमध्ये खूप मोठा रोष आहे। आज सुरुवात आहे या सोलापूर शहरामधल्या आज ज्या महिला आलेल्या आहेत, येणाऱ्या काळात तुम्हाला हजारो महिला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये आल्याशिवाय राहणार। नवनिर्माण सेनेच्या वतीने सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी मागच्या महिन्यापासून सर्व महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यांना संपर्क अध्यक्ष दिलेले आहेत। या ठिकाणी सोलापूरमध्ये माझ्याबरोबर आमचे ॲडव्होकेट सुधीरजी पाटसकर मनसेचे उपाध्यक्ष त्यांना सुद्धा या ठिकाणी संपर्क अध्यक्ष म्हणून दिलेलं आहे। आमचा 2 दिवसाचा दौरा काल आम्ही सांगोल्यामध्ये गेलो, त्याच्यानंतर पहिल्यांदा आम्ही माळशिरस, सांगोला आणि मंगळवेढा असे 3 आमचे त्या ठिकाणचे तालुके पूर्ण झाले। आम्ही 1 to 1 सगळ्या कार्यकर्त्यांशी बोलतोय, त्यांच्या भावना समजून घेतोय। कारण की खासदारकी झाली, आमदारकी झाली, नगरपालिका, महानगरपालिका, पंचायत समिती, ZP झाल्यानंतर बरीचशी पडझड बाकीच्या पक्षामध्ये झाली, आमच्या पण पक्षामध्ये झाली, परंतु तरी सुद्धा आमच्या पक्षामध्ये बरेच कार्यकर्ते अजून शिल्लक आहेत आणि कार्यकर्ते उत्साही आहेत। त्या प्रत्येक कार्यकर्त्याची बाजू समजून घेऊन पक्ष कसा भविष्यात मोठा होईल, कार्यकर्ते कसे भविष्याच्या दृष्टिकोनातून आमच्याकडे जास्ती येतील आणि 2029ची निवडणूक आम्ही कशी ताकदीनुसार लढवणार आहोत त्या दृष्टिकोनातून आमचा हा दौरा चालू आहे। कदाचित येणाऱ्या काळामध्ये ग्रामपंचायतच्या निवडणुका लागतील, जितक्या काही ग्रामपंचायत असेल महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्व काही ग्रामपंचायत इलेक्शन लढवणार आहे या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न चालू आहे। आणि आज अक्कलकोटच्या मीटिंग झाली, आता सोलापूरमध्ये, नंतर मोहोळ अशा प्रकारच्या सगळ्या मीटिंग होतील। परत एक 10 दिवसांनी उरलेल्या सगळ्या जे काही तालुके असतील किंवा विधानसभा असेल त्यांच्या मीटिंगा कंप्लीट होतील आणि त्याच्यानंतर जे काही फेररचना असेल राजसाहेबांकडे आमचा अहवाल जाईल। अहवाल झाल्यानंतर राजसाहेब जे काही फेररचना करायच्या त्या फेररचना करतील। सदर प्रसंगी जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्रकर, लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख, महाराष्ट्र विद्यार्थी सेना राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे, शिक्षक सेनेचे प्रकाश कोळी, मनसे वाहतूक संघटक प्रसाद कुमटेकर, सुभाष माने, जिल्हा सचिव रोहित कलशेट्टी, मल्लीनाथ पाटील, कामगार सेना शहराध्यक्ष श्रीधर गुड्डेली, महिला आघाडी शहराध्यक्षा जयश्रीताई हिरेमठ, रोजगार स्वयंसेवक जिल्हा संघटक गोविंद वनपट्टे, करुणा यादव, सागर जिडगी, ओंकार सोंडेकर, अनिकेत उपासे, समत माळगे, अभिषेक किरकल, इरे शिरकल यांच्यासह मनसेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।